पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पांड्या, मला काय वाटतं माहिती श्रेयस, म्हणजे मी खूप विचार केला, म्हणजे खूप विचार केल्यानंतर माझी एक गोष्ट लक्षात आली, म्हणजे मला जाणवली म्हणजे ते इंग्लिशमध्ये काय म्हणतात, हा, रिअलाइज झाली। मैत्री ना, मैत्री जी असते ती अशी नेहमी अशी प्रत्येक गोष्टीची अशी वर असते। म्हणजे तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय? म्हणजे श्रेयस, मला असं सारखं वाटतंय की मैत्री म्हणजे फ्रेंडशिपमध्ये राग, लोभ, बोलणे बंद करणे, हे असले प्रकार करून काही उपयोग नसतो, त्याचा काही मतलब नसतो। हे बघ, तू जे काय बोलतोयस ना ते पटतंय मला, अगदी बरोबर आहे ते सगळं। आता तू तुझ्या माणसाला फोन करतोस का जरा? कोण माणूस? अरे कोण माणूस काय, जो पेपर घेऊन येणार होता तो। कसले पेपर? अरे तू वेडास का रे? ते पेपर्स माझ्या सह्या हव्यात ना तुला। सह्या? कशासाठी? अरे तू मला इकडे बोलवून घेतलंस ना पेपर्सवर सह्या हव्यात म्हणून। मला हव्या होत्या सह्या? हा, मला सह्या हव्या होत्या म्हणून तर मी इथे आलो आणि तुला थांबायला सांगितलं इथे। मग फोन कर त्याला। करतो मी त्याला, करतो फोन, पण मला बोलू दे यार, मला काय वाटतंय ते, मला काय जाणवलंय ते। मी परत, मला अशी संधी नाही येणार यार श्रेयस। तुला माहिती आहे श्रेयस, तू आहे ना, तू अगदी माझ्या मनाच्या जवळ आहे, आणि माझ्या जवळचा मित्र कोण आहे माहिती आहे? तू। तुझ्याशी बोलणं बंद केल्यावर मला रात्री झोप येत नव्हती यार। मला असं सतत वाटायचं की तुझ्याशी बोलणं बंद केल्यावर मी आता कोणाशी बोलू यार, माझ्या जवळचा मित्र कोण आहे? खूप वाईट वाटलं। पण मैत्रीमध्ये हे असं सगळं करणं म्हणजे काही उपयोग नाही यार, माझी चूक आहे श्रेयस। आणि तू जे काही बोलला होतास ना ते असं इथे लागलं होतं यार। आणि मित्र आहे म्हटल्यावर मी पण सोडून द्यायला पाहिजे हे। पांड्या, तू जे काही बोलतोय ना ते सगळं पटतंय मला, आणि मला कळलंय की तुझा राग निवळलाय आता। पण मला पण हेच म्हणायचंय। हॅलो, हा रामदास बोल। बोललास राजूशी? पोचला? अच्छा, हो मी निघतो, आलो 10 मिनिटात आलो। ओके ओके ओके। हे बघ पांड्या, ऐक माझं, मला ना एक अर्जंट काम आहे आणि मला आता जावंच लागेल। तू एक काम कर, तू तुझ्या माणसाला फोन कर आणि ते पेपर्स मागवून घे। हवं तर मी 1.5 तासांनी परत इकडे येतो आणि मग पेपर्सवर सह्या करून देतो। हा प्लीज, पण मी आता नाही थांबू शकत। आणि हो, या सगळ्या विषयावर आपण बोलू, नक्की बोलू। तू एक काम कर, तू 1-1.5 तास इकडेच थांब। इकडे? अरे मग माझं ऑफिस आहे ना, पडका वाडा आहे का? नाही ना, मग थांब इकडे, मी जाऊन येतो। थांब। अरे सह्या, अरे यार काय करू? राजू, कुठे? ए राजू, राजू कुठे गेला?
अरे हा फोन का उचलत नाहीये? कुठे गेला हा राजू? शांत बस, शांत बस. रामदासला करतो. ए रामदास, मी इकडे आलोय बंगल्यावर. तो राजू कुठे दिसत नाहीये, त्याला फोन कर जरा. गेटच्या बाहेर उभा आहे मी. हा हा ठीक आहे, लवकर कर, कळव मला. कोण आहात तुम्ही? हळू बोल, हळू बोल. एक शब्द जरी तोंडातून काढला ना, बत्तीशी घशात घालीन ना. रामदासला ओळखतो? बोल. रामदासला ओळखतो का? बोल ना. तुम्ही तर म्हटले ना आता एक शब्द पण बोलू नको. कॉमेडी करतो? कॉमेडी करतो? नाही. मला फाईल पाहिजे. फाईल काढ. फाईल कुठे? फाईल नाहीये? नाहीये फाईल? काढतो काढतो. काढ लवकर. कॉलर पकड. लेस सेफ जागी ठेवली रे फाईल. किती पैसे दिले रामदासने तुला? बोल, किती पैसे दिले? बोलतो का नाही तर 1,000 2,000 हे ठर, हे ठेव. आणि हे 500 दोन बंद ठेवायचे. याच्या पुढे तू श्रेयस साहेबांना भेटायचं नाही. जर का त्यांना भेटलास तर मोबाईल काढ. मोबाईल दे. पकड डबडा. आणि ऐक, श्रेयस साहेब इथून बाहेर जाईपर्यंत तू बाहेर जायचं नाही. तू जर का बाहेर मला दिसलास तर तुझ्या राजू मधला रा इकडं आणि जू इकडं कर. निघ. तू कुठे चाललास? तू बाहेर नाही जायचं, मी बाहेर जाणार. तू इथेच थांबायचं, कळलं? हां. आणि जर का बाहेर दिसला तर अरे तर फोनच लागत नाही आता. काय? ए रामदास, झालं का बोलणं त्या राजूशी? अरे बाबा, मी एकटा उभा, एवढी कॅश आहे माझ्याकडे इकडे. हे बघ, मी फार वेळ इकडे थांबत नाहीये, मी जातोय. तू एक काम कर, तुझं कॉन्टॅक्ट झालं का मला कळव. हा ठीक आहे, चल. फोन कसा लागेल टायगर किलर? सिम कार्ड तर माझ्याकडे. हा, कळलं का? दर्जा पाहिजे म्हणे, दर्जा. अरे दर्जा असणारे लोक तुमच्यासारखं ऑफिसमध्ये बसून कामं करतात. आणि असे उचक धंदे करायला आमच्यासारखेच मित्र लागतात ना. म्हणजे दर्जा. तुम्ही बसा खड्ड्यात उड्या मारत, आम्ही आहे तुम्हाला वाचवायला. वहिनींना गाठला पाहिजे. वारंगच्या ऑफिसमधून आहे, ती फाईल घ्यावी लागेल आपल्याला. त्यापेक्षा आपण हे सगळं यांना जाऊन सांगितलं तर? अगर ही फाईल घेतल्याशिवाय श्रेयसकडे गेलो ना, तर तू मला या सगळ्यात इन्व्हॉल्व केलंस म्हणून पुन्हा तुझ्यावर रागवेल. डोक्यात राग घालून घेतला आणि काहीतरी गडबड केली तर काय करणार आहेस तू? त्यासाठी आधी त्या वारंगच्या ऑफिसमधून फाईल मिळवायला हवी. पण ऑफिसमध्ये फाईल घ्यायला जाणार कोण विद्युत? मी गेलो असतो, पण माझ्यावर त्याला संशय येईल. असं कोणीतरी हवं की ज्याच्यावर त्याचा विश्वास बसेल. ताई एक काम कर ना, तूच जा. मी? अरे कसं शक्य आहे हे विद्युत? मला ऑफिसमध्ये सगळे ओळखतात आणि मी नाही रे. अगं पण ताई, कोणीतरी जायला हवं ना. मी जाऊ शकते. मी तुमची मदत करू शकते. काय करायचंय? त्या वारंगच्या ऑफिसमध्ये जाऊन फाईल कलेक्ट करायची ना, करते मी. पण तुमचं जे काही चालू आहे, जे बोलत होतात, ते सगळं मला कळलं पाहिजे. वहिनी, हे सगळं तू माझ्यापासून का लपवून ठेवत होतीस? शिल्पी, तुझ्या पोटात कधी काही राहतं? वाट. आणि
यांनी घरात याबद्दल काही सांगितलं नव्हतं, त्यामुळे मला लपवून ठेवणं भाग होतं. बरं मला एक सांग, या सगळ्या गोष्टीत तू आमची मदत करशील? ऑफकोर्स, दादासाठी मी काहीही करायला तयार आहे. त्या वारंगच्या ऑफिसमध्ये जाऊन फाईल आणायची आहे ना, आणते मी. त्याच्या ऑफिसमध्ये गेलं आणि त्याला सांगितलं की पेपर दे म्हणजे तो देईल, इतकं सोपं वाटतं का तुला? त्या वारंगने आहे ना श्रेयसच्या विरोधात पक्का प्लॅन केलाय. मग आपण सुद्धा त्याच्या विरुद्ध तसाच व्यवस्थित प्लॅन आखायचा. डोंट वरी, माझ्या डोक्यात सगळा प्लॅन रेडी आहे. अगं पण हे सगळं खूप कठीण आहे. वहिनी, तुला ना सगळ्याच गोष्टी कठीण वाटतात, पण हे आपल्याला केलंच पाहिजे. आय थिंक शी इज राईट. काही रिस्क तर घ्यावीच लागेल. वहिनी, डोंट वरी, ती आपली मदतच करते. सॉरी, ते माझा विश्वासच बसत नाहीये की कोणाची मदत करू शकते ती. एक्सक्यूज मी. भाऊजी, यांनी पैसे भरले का? आणि बस का? अहो, तुम्ही माझ्यावर जबाबदारी दिलीये, मी काम करणार नाही असं शक्य होईल का? मी श्रेयसला पैसे भरू दिलेच नसते, आणि तसंही आज ते काम होणारच नाहीये, कारण त्या राजूला मी अंडरग्राऊंड केलाय. आणि वकील साहेब, हे घ्या. आता श्रेयसच काय, तो रामदास सुद्धा त्या राजूला शोधू शकणार नाहीये. अहो, गावातलं साधं पोरग होतं ते. अहो, 2 झापडा मारल्या, पोरग बिथरलं ना, लागलं सगळं खरं खरं बोलायला. आता फक्त प्रॉब्लेम एकच आहे, तर श्रेयसच्या बॉसचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. साला, सॉरी वहिनी, पण एकदम हरामी माणूस येतो. मला वाटतं शिल्पीने जो प्लॅन बनवलाय ना तो फुल प्रूफ आहे. बबन भाऊजी, अहो शिल्पी आपल्याला मदत करेल, पण ना मला खरी भीती वाटते त्या रामदासची. त्याचं काय करायचं? तो सुद्धा ऑफिसमध्ये असणारच ना. वहिनी, तुम्ही त्याची काळजी करू नका. तो 150 रामदास काय, त्याचा मी करतो बंदोबस्त. तुम्ही लागा पुढच्या तयारीला. कधी करायचं मग सुरू? उद्याच्या उद्या. कारण मला नाही वाटत की राजूला वाटेतून बाजूला केलं तरी तो वारंग शांत बसेल. तो श्रेयसला अडकवण्यासाठी काहीतरी नवीन खेळी खेळणार, नक्की खेळणार. अहो, डब्बा. आई बाबा कुठे येतो? सकाळीच देवळात गेलेत. हॅलो, हा रामदास बोल. पक्का ना? आता काही प्रॉब्लेम होणार नाही ना? ठीक आहे, चल. हा चल, मी येतो. हा, ओके. अश्विनी, येतो मी, चल बाय. अहो थांबा. अहो ऐका ना. परत मागून टोकलस तू? तुम्ही पुन्हा जाताय? हो. काल तो माणूस भेटला नाही ना, मग सोडा ना त्याचा नाद. आपण दुसरी कुठली तरी जागा घेऊ. तोच बंगला घेणं गरजेचं आहे का? मला तोच बंगला घ्यायचा आहे. इट्स अ व्हेरी गुड डील. तो वारंगच्या बंगल्यावर टाकलाय, त्याने घेण्याच्या आधी मला घेऊन टाकायचा तो बंगला. पण हे जर ते सगळं मुद्दामून करत असतील, काही घोळ असेल तर आपण काय करणार ना? आणि त्या रामदासवर इतका तुमचा विश्वास काय आहे? हे बघ, त्यात काही घोळ असेल ना तर मला पेपर वाचल्यावर कळेल ना. मी डम आहे का? इतकी वर्ष हा बिझनेस करतोय मी. आणि प्लीज यार अश्विनी, इतकी वर्ष ज्याची वाट बघितली मी, ती गोष्ट आता होते. प्लीज तू नाट नको लावूस यार, प्लीज. अहो ऐका तर. ठीक आहे. शिल्पी, अगं काय वहिनी, झाला काही उपयोग त्याच्याशी बोलून? अगं, त्याला असं तोंडी सांगून जर त्याचा विश्वास बसणार असता तर विद्युतने त्या फाईलसाठी हट्ट केला असता का? त्याला ती फाईल दाखवून मगच त्याचा विश्वास बसणार येतो, जेव्हा त्याच्या डोळ्याने बघेल तेव्हाच. बरं, जाऊ दे आता हे सगळं. चल, आपल्याला निघायला पाहिजे. चल. अगं पण हे रामदासला भेटायला गेले. हो, मी दादाचं फोनवरचं सगळं बोलणं ऐकलंय आणि विद्युतला फोन करून सगळं कळवलं पण आहे. विद्युत आणि बबन दोघंही भेटतात जरा वेळात. हे बघ वहिनी, तू रामदासची अजिबात काळजी करू नकोस. तुझी तयारी झाली आहे ना? चल निघूया आपण. शिल्पी, सगळं ठीक होईल ना ग?
तू काही टेन्शन घेऊ नकोस. मी जेवढं सांगितलंय तेवढंच बोल. एक्स्ट्रा काहीही बोलायला जाऊ नकोस. बाकी सगळं मी बघून घेते. ओके चल आता. 1 मिनिट. आता काय वहिनी? मी अगं 1 मिनिट. अरे देवा. अगं हे तुझेच पैसे आहेत आणि हे तुझ्याजवळच असायला हवेत. खरं सांगू का, मी हे पैसे तुला त्या दिवशीच परत करणार होते, पण घरात इतकं काही घडलं ना एका मागोमाग की मला तुला हे पैसे परत करायची संधीच मिळाली नाही. आता सगळे विसरूनही गेले आणि मी यातलं कुणालाही काही सांगणार नव्हती. तूही विसरून जा. आता ना आपल्या दोघींसमोर एकच काम आहे, ती लढाई आपल्याला जिंकायची. हो ना? आणि ना ह्या सगळ्यामध्ये खरं तर मला तुझा जास्त आधार वाटतो. अगं घे. निघूया का? हो चल लवकर. ए गोट्या, ऑफिसची सगळी चहाची ऑर्डर तुझ्याकडे देणं बंद करेल. माझ्या चहामध्ये व्यवस्थित साखर टाकायची आणि चहा गोड बनवायचा माझ्यासारखा. समजलं काय? टाकेल टाकेल, व्यवस्थित साखर टाकेल, आलं टाकेल, इलायची टाकेल, तुला हवं ते सगळं टाकेल. आपकी तारीफ. नमस्कार, मी बबन पांड्या. आता रामदास भाऊनी काम सांगितलं आणि ते होणार नाही असं कुठे होईल का राव? हा म्हणजे मला माहित नाही का राव, तुम्ही आपल्या श्रेयस साहेबांची किती मदत करताय. हा आता इतकी महत्वाची मदत तुम्ही करताय तर आमच्याकडून थोडीफार खातिरदारी व्हायला पाहिजे की नाही तुमची? हा आता तुम्हाला एक सरप्राईज देतो. चला. कायच सरप्राईज? काच सरप्राईज? चल धावतो. चला 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 चल चल चल. ओ साहेब याच बाजूने नका ना मारू, दाढ दुखते माझे. त्यात पण नखरे का तुझी? अरे अरे ही कोणत्या देशातील खातिरदारी आहे? ए मुंगूस तोंडाच्या, हा तुला काय वाटलं तू माझ्या मित्राला खड्ड्यात घालशील, खड्ड्यात घालायचा प्लॅन करशील आणि मी काय शाल शिरपड घेऊन तुझा सत्कार करू? मारू नका, मारू नका साहेब. ए कळशाची खाय, हा तू श्रेयसला तो बंगला विकत घ्यायला का लावतोयस? बोल, तुला हे सगळं करायला कोणी लावलं? वारंगी ना? हा हो बरोबर, पण तुला काय वाटलं तू आज मला मारशील आणि नंतर नंतर कधीतरी तू एकटा सापडशील ना गल्लीत, तेव्हा 1 पीस घरी नाही जाणार तू. कारण आमचे वारंग साहेब लय डेंजर आहे. त्यांच्याकडे पोचलेली गुंड आहे, गुंड. आणि तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही. कारण कारण तू पोलीस स्टेशनला पण जाऊ शकत नाही, कारण त्यासाठी लागतो पुरावा. पुरावा आहे का तुझ्याकडे? बोल. पुरावा? हा काय मिळाला पुरावा? तुझ्या विरोधात आणि तुझा बॉस वारंग त्याच्या विरोधात. आता हा व्हिडिओ पोलिसांना दाखवला ना की तू आणि तुझा बॉस आतमध्ये जाणार हे कन्फर्म. कुठून दुखते तुला? दाढ कुठून दुखते? मारू नका साहेब. आणि 10-15 दिवसांसाठी नाही, चांगला 10-15 वर्षांसाठी आज जाशील, हो की नाही? 10-15 वर्ष नाही, खूप कमी आहेत. कमीत कमी 30 वर्षाची जेल आणि 5 लाख रुपये दंड. चल 5 लाख रुपये म्हणे, काही पण बोलतो. वकील आहेत ते वकील. वकील आणि 30 वर्ष जेल. आता तू हे सगळं आता जेल, कळलं? तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे आता, सगळं खरं खरं बोल. साहेब माझी काय बी चूक नाही साहेब, मी गरीब माणूस आहे, वरची कमाई करण्यासाठी हे धंदे करतो. वारंग साहेबांनी सांगितलं मला हे करायला, त्यांना माझ्यावर डाऊट आला होता, मी माझी नोकरी वाचवण्यासाठी केलो आहे साहेब, म्हणून श्रेयस साहेबांना गंडवलं. मला जेलमध्ये नका टाकू साहेब प्लीज. आणि काय रे तुम्हाला काय बोलला? 1 पीस जाणार नाही, त्या राजूला जसा ठिकाण्यावर लावला ना तसा तुला 2 पीस मध्ये ठिकाण्यावर लागली. तर राजूला तुम्ही गायब केलं, त्याचा काहीच उपयोग नाही साहेब. तो वारंग जाम चॅप्टर माणूस आहे, आज ते श्रेयस साहेबांना बंगला विकणारच आहे. काय? कोण करणार आहे हे सगळं? ते मला माहित नाही. राजू करल
का दुसरं कोणीतरी करेल, पण आज श्रेयस साहेबांना गंडवायचं आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि तो बंगला त्यांना विकायचा, असा प्लॅन झालाय साहेब. माझी काही बी चूक नाही साहेब, यात माझा काहीच दोष नाही साहेब. ए, कोणाची चूक आहे ना हे नंतर बघू, पण आत्ता आम्ही जे सांगू ना तसं करायचं, समजलं?